मान्सून पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. प्रतीक्षा संपली. अखेर मान्सून पावसाची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. आता या तारखेला उन्हाळा संपून मान्सूनचा पहिला पाऊस सुरू होणार आहे. आज या ठिकाणी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, उन्हाळा लवकरच संपणार आहे. 2026चा जोरदार पाऊस सुरू होणार आहे. हवामान खात्याकडून मान्सूनची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. सध्या एकदम कडक उन्हाळा पडलेला दिसतोय. त्यातच मान्सूनबद्दलची ही दिलासादायक बातमी समोर आल्याने उन्हामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांसह सर्व लोकांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अखेर मान्सूनची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. आता तुमच्या जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला या तारखेपासून सुरुवात होणार आहे. प्रतीक्षा संपली आणि मान्सून पावसाला सुरुवात कधी होणार याची तारीख जाहीर झाली आहे. राज्यात कोणत्या तारखेपासून पावसाळा सुरू होणार आहे? हवामान विभागाने आता तारीख दिली आहे. या तारखेकडे पाहता संपूर्ण महाराष्ट्रात जे चिंतेचे वातावरण तयार झाले होते, त्यामुळे आता सर्वजण आनंदित होणार आहेत. हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भातील अंतिम अंदाजात जाहीर करत असतानाच महाराष्ट्रासाठी 2 मोठे धोके सांगण्यात आले आहेत. पहिला धोका उष्णतेचा आहे. पुढील 3 दिवसात 20 जिल्ह्यांमध्ये उष्णता 48 अंशाच्या वर जाणार आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांची यादीही समोर आली आहे. दुसरा मोठा धोका म्हणजे एका मोठ्या चक्रीवादळाचा. चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होणार असल्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. अशा 2 तारखा सांगितल्या गेल्या आहेत, ज्या दिवशी महाराष्ट्रात भयानक उष्णता असणार आहे. मान्सूनची अधिकृत तारीख कोणती जाहीर झाली? कोणत्या तारखेला 2026चा पावसाळा जोरदार सुरू होणार आहे? कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडणार आहे? कुठे सर्वात कमी पाऊस पडणार आहे? याची सगळी सविस्तर माहिती आता समोर आली आहे. पहा, यावर्षी परिस्थिती भयानक असणार आहे. यंदा सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्याची तारीख पूर्णपणे बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांना खोटे वाटत होते, पण जेव्हा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज समोर आला होता, त्यात दुष्काळ पडणार किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती होणार असल्याचे सांगितले होते, तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. त्यावेळेस बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या, पण तो फक्त प्राथमिक अंदाज होता. अखेर तो फायनल अंदाज आता जाहीर झाला आहे. या अंदाजात पावसाचे संपूर्ण चित्र समोर आले आहे. आता पाऊस एक विचित्र तारखेला येत आहे. पण सगळ्यात मोठा धोका सध्या सुरू असलेल्या भयानक उष्णतेचा आहे. ही उष्णतेची तीव्रता दुप्पट पटीने येत्या 3 दिवसांत वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच मान्सूनच्या तारखेसोबत वादळी वाऱ्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 2 धोक्याचे इशारे देण्यात आले आहेत. त्यासोबत एक महत्त्वाची तारीख देखील जाहीर झाली आहे. मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की मान्सूनची खरी तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला पाऊस जोरदार सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय काय तारखा जाहीर झाल्या आहेत, हे सगळे तुम्हाला पुढील 20 सेकंदात समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर सध्या जो धोका आहे तो उष्णतेचा. हा उष्णतेचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बसणार आहे? उष्णतेच्या कोणत्या तारखा जाहीर झाल्या आहेत? उष्णतेपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला लागेल, हेही सांगणार आहोत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चक्रीवादळासारखी परिस्थिती कोणत्या जिल्ह्यात निर्माण होणार आहे आणि त्याची तारीख काय आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सुपर एल निनो येतो तेव्हा इतके भयानक चक्रीवादळ येतात की संपूर्ण देशात हाहाकार उडतो. 15-20 वर्षांपूर्वी असा सुपर एल निनो सक्रिय झाला होता. त्यावेळी एका चक्रीवादळाने महाराष्ट्रात प्रचंड नुकसान केले होते. त्यामुळे चक्रीवादळाच्या तारखा देखील आपण या व्हिडिओत पुढे सांगणार आहोत. तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण हीट वेव्ह बद्दल पाहतोय. ही उष्णतेची लाट अशा पटीने आहे. त्यानंतर या लाटेमुळे साधारणपणे कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे, कोणत्या 2 तारखांना तुम्हाला सावध राहायचे आहे. दुसरा मुद्दा मान्सूनच्या तारखेचा आणि तिसरा मुद्दा चक्रीवादळाचा. हवामान विभागाची एक बैठक झाली. त्या बैठकीतून मान्सूनची अधिकृत तारीख जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळा नेमका कधी सुरू होणार आहे हे यात सांगितले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 2 मोठ्या संकटांची सूचना देखील देण्यात आली आहे. कारण की चक्रीवादळाचे संकट जवळ येत आहे. त्याआधी उष्णतेचा गोळा येत आहे.
पहिला इशारा उष्णतेबद्दलचा. सध्याची उष्णता आणि उकाडा तुम्हाला जाणवतोय? तो उकाडा दुप्पट पटीने अजून वाढणार आहे, कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झालाय. हीट डोम म्हणजे उच्च दाबाचे क्षेत्र तयार होणे, ज्यामुळे गरम हवा कोंडली जाते आणि उष्णता कमी होत नाही. काल परवा उष्माघाताने अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी हा अतिशय गंभीर इशारा आहे. विदर्भातील अकोला, अमरावती सारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, कारण उष्णतेची लाट केवळ उन्हाळा नसून आरोग्यासाठी मोठा धोका आहे. आता ही उष्णतेची लाट नेमकी कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यात येणार आहे, त्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोणत्या 2 तारखांना उष्णतेची सर्वाधिक लाट असणार आहे तेही हवामान विभागाने बैठकीत जाहीर केले आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे चक्रीवादळाचा. चक्रीवादळाची तारीख नेमकी काय आहे? मान्सून नेमका कधी धडकणार आहे? हा मुद्दा सगळीकडे पसरला आहे. तो डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओत समजून घेऊया, कारण की मान्सूनचा फायनल अंदाज जाहीर झाला आहे. मान्सूनच्या शेवटच्या फोटोत एक भयानक चक्रीवादळाचे राक्षस दिसत आहे. ते चक्रीवादळ साधे नाही, ताशी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने महाराष्ट्राकडे दडदडतं आहे. त्यामुळे ते फक्त पाऊसच घेऊन येणार नाही, तर प्रचंड वेगाने वाऱ्याचा धोका देखील घेऊन येणार आहे. सगळीकडे हाहाकार उडणार आहे. सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट कधीपर्यंत राहणार आहे? कोणत्या 2 तारखांना हीट वेव्ह सर्वात जास्त सक्रिय होणार आहे? ही तारीख आपण लगेचच पाहणार आहोत. आता चक्रीवादळाची तारीख जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी मान्सूनबद्दल महत्त्वाची माहिती. हवामान विभागाने काय सांगितले ते 2 मिनिटात बघा. मान्सूनबद्दल आता तारीख सांगण्यात आली आहे. याबद्दलचा अंदाज एका मॉडेलनुसार आहे, ज्याला रेंज मॉडेल म्हणतात. त्या मॉडेलनुसार मान्सूनची तारीख कशी असणार आहे, कधी सुरू होणार, कधी संपणार, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होणार, याचा अंदाज आपण प्रथम जाणून घेतो. त्यानंतर भयानक चक्रीवादळाची तारीख जाणून घेऊया. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पोषक हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोकणात चाऊल मान्सून लागू शकतो. तुमच्या जिल्ह्यात मान्सून कधी येऊ शकतो याची माहिती पुढे सांगणार आहे. जून महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असली तरी मे महिन्यात राज्यावर एक मोठ्या चक्रीवादळाचे संकट घोंगावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साधारणपणे 14 ते 21 मे दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली सिस्टम तयार होत असून 20 ते 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असतील. या काळात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तास असू शकतो. याचा थेट परिणाम मुंबई आणि कोकण जिल्ह्यांवर होण्याची भीती आहे. कोकणात प्रचंड उकाडा आणि चक्रीवादळाचा धोका जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ट्रॅप लाईनमुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा जोर कायम राहील. दुसरीकडे विदर्भात सूर्याच्या प्रखर किरणांमुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यंदाचा मान्सून लवकर येणार असला तरी हे संभाव्य चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासाला वेग देणार आणि त्यात अडथळा निर्माण करणार असल्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण हवामान विभागाने दिलेले तांत्रिक माहिती आणि अंदाज लक्षात घेतले. निसर्ग आपल्या हातात नसला तरी अंदाज ही एक शक्यता असते, म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुम्ही सतर्क राहावे. आता आम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून तुम्ही पाहत आहात? सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागलीय. सुपर एल निनो आणि हीट डोममुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. केवळ ही एक शक्यता आहे. अनेकदा चक्रीवादळाच्या दिशेत शेवटच्या क्षणी बदल होतो आणि संकट टळू शकते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, फक्त सावध राहायचे आहे. तुमच्या भागात गेल्या काही वर्षांपासून पाऊस कसा होता आणि यावर्षी तुम्हाला काय वाटते? पाऊस लवकर येईल का? नक्की कमेंटमध्ये सांगा.
आत्तापर्यंत सांगितलेला अंदाज होता. त्यावर मोठे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींना, वयाच्या 70 पार झालेल्या ज्येष्ठांना विचारा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश न्यूज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.